नमस्कार. घोटणे गावातील श्री रवळनाथ देवालयामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी या देवस्थानाचा प्रमुख तिराईत आहे. या ठिकाणी या दशकृषीत तरी आमचं हे देव रवळनाथ पंचायतन हे जागृत म्हणून जाहीर केलेलं आहे आणि तसं तो नवसाला पावणारा देव आहे. प्रथम आधी घोटणे असं नाव का पडावं की पूर्वज आमचे जे पूर्वीचे लोक सांगतात त्याप्रमाणे इथं एक गायींचं पाण्याला जाण्याचं एक ठिकाण होतं. त्याला गोठण म्हणायचे. गायी ज्या ठिकाणी जातात त्याला गोठण म्हणतात आणि त्यांचा तो एकत्र बसण्याचा तो काय म्हणजे गायींचा रीतिरिवाज म्हणूया आपण तो होता. त्यामुळे ह्या गावाला आपल्या घोटणे हे नाव पडलेलं आहे. 5 वाड्यांचा हा गाव आहे आणि प्रत्येक वाडीला सेंटर असं हे देऊळ आहे. म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर प्रत्येक जी काय लोकांची लोकवस्ती आहे त्यापासून अंतर पडतंय. श्रीदेव रवळनाथाचं जे पाषाण आहे ती पूर्णतः या काळीतर दगडात कोरलेली आहे. 8 ते 10 पिढ्या तरी जुनी पुरातन काळातली मूर्ती आहे, पण अजून तशाच तशी रेखीव केलेली आहे. त्या बाजूला आमचं पावणाईचं हे आदस्थान आहे. त्या ठिकाणी मूर्ती नाही आहे परंतु दगड बसवलेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ब्राह्मणदेव म्हणून आहे, त्यांची मूर्ती पण तशी पाषाणीच कोरलेली आहे, ती पण जुनाट अशीच आहे. त्या ठिकाणी लिंगेश्वर म्हणून आहे. त्या ठिकाणी लिंग ओरिजिनल ह्याच्यात जसं पूर्वी मातीत केलेलं असतं त्याप्रमाणेच कोरलेलं आहे. आणि याच्या पुढे 1 किलोमीटरवर श्री गांगेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल किती उंचावरून आपण आलोय समुद्र सपाटीपासून. या ठिकाणी इथं पाण्याची सोय सुद्धा देवानेच केलेली आहे. इथे एक सिधाचा सडा म्हणतात, ते जवळजवळ रस्त्यापासनं 150 फुटावरून उंचावरून पाणी 24 तास चालू असतं आणि तिथं ते देवाचंच क्षेत्र आहे त्या ठिकाणी. आणि ते पायपाणी आम्ही इकडे देवळाला आणलेलं आहे. इथं दुसरी नळ योजना काही नाही किंवा विहीर नाही. त्या ठिकाणी मग पावित्र्य राखणं हे महत्त्वाचं आहे. आमचे हे जे कोण मानकरी आहे तिथं दरवर्षीला तिथं ब्राह्मण भोजन करतात. त्या ठिकाणी लेडीज किंवा स्त्री तिथं पण जात नाहीत आणि ते पाणी आपल्याकडे मे महिन्यात म्हणजे कायमस्वरूपी इथं चालू असतं. दुसरी गोष्ट, तिथं जायचं असेल तर आंघोळ करूनच आपल्याला तिथं जावं लागतं. जशी राजापूरची गंगा येतं असे म्हणतात, आमची ही गंगा कायमस्वरूपी चालू असते. या ठिकाणी आमचे प्रामुख्याने 5 समारंभ साजरे केले जातात. पहिला समारंभ नवरात्रोत्सवाचा. त्यावेळी 8 ते 10 दिवस सलग हे लोक इथं जागर करतात. त्याच्यानंतर दसरा येतो. दसऱ्याचं मोठं वार्षिक असतं. त्याच्यानंतर टिपुराचं एक वार्षिक असतं. त्याच्यानंतर हा सप्ताह म्हणजे जो पूर्वी 7 दिवसाचा होता, आमच्या पूर्वजांनी तो मागून घेऊन 7 पाराचा केलेला आहे, 1.5 दिवसाचा तो सप्ताह होतो. याच्यानंतर दत्त जयंतीनंतर दशमीला आमच्या इथं दैकाला म्हणून वार्षिक असतो. ते सगळ्यात महत्त्वाचं वार्षिक असतं. त्याला दशकृषीतनं जास्त लोक येतात. पहिला काम आमचा रवळनाथाचा एक आहे. त्याच्यानंतर गांगेश्वराचा एक खांब आहे. त्याच्यानंतर काळकाईचा एक खांब आहे आणि या बाजूला पावणाईचा एक खांब आहे. असे 4 प्रमुख आमचे अवसरी असतात. आमचा हरिनाम सप्ताह जो असतो तो कार्तिकी एकादशी जी पंढरपूरला मोठी यात्रा भरते त्याच्यानंतर 15 दिवसांनी बरोबर आमच्याकडे आमच्या गावामध्ये हा हरिनाम सप्ताह चालू होतो.
त्या गावाचे उपाध्ये म्हणजे सर्व धार्मिक कामं करणारे जे ब्राह्मण म्हणून आहेत हे आमचे उदय कुवळेकर रामगड गावचे आहेत। आता या ठिकाणी आमचे मानकरी आहेत, त्यामध्ये आमचे दादा आटले म्हणजे ज्यांचे वडील बाबा आटले त्यांचे आजोबा, आमच्या माहितीप्रमाणे साधारण 3 पिढ्यांचं काम आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे। आता त्यांची जी काय पुढची पिढी आहे त्या दादा आटले या ठिकाणी प्रमुख मानकरी आहेत। त्यांना सहाय्य करणारे आमचे नाना म्हणजे मधुकर आटले, गजाभाऊ आटले, प्रकाश आटले, संजय आटले किंवा त्यांचे आटले कुटुंबीय। ही जी मी आता देवाची आपल्याला वार्षिक सांगितली त्या सर्व वार्षिकाला आमच्या त्या देवाच्या पूर्वींच्या परंपरेप्रमाणे गावाची ग्रामदेवता त्याच्यानंतर 84 देवता या सगळ्यांना सांगणं करून या ठिकाणी तरंग बाहेर काढले जातात। महादेव तू पाचपुरी बराकर लिंगेन ब्राह्मण पुरो संबंध सिद्धेश्वर पावनाई पारण भारतपुर वशिकुल गांगो आकर कुलकर थरकर नितकर काकर भावे भरणी चितकोट भेळवंत अधिकारी महाराजा बाबा सालापर्यंत सप्तेचा वार्षिक बाबा जो 7 दिवस सप्तो पण तुझ्याकडे मागून घेतलेला माणूस वेळेत दंपती तुका 7 12 सप्तो मागून घेतलेला असा बाबा त्याबरोबर असलेलो गाववर जसो सप्तो उभो करता त्याबरोबर घट उभं ठेवलेलो असा बाबा त्याबरोबर पूजा पाठ झालेली असा ते तू मान्य करून घे। त्याप्रमाणे तशी तुझ्या तशी तळी पंचायत तुझी काढूची असा त्याप्रमाणे शिवकडे तुझी हाक मारतलो शिवकडे तू भेट घे शिवकडे तुझी भेट घे तू देवरूप साजरा कर जी का असं ती खोट्याची मर्याद करून आज तू देवरूप साजरा कर। त्याप्रमाणे असलेले बाबा गावातले सगळे जी का असे भेटले गाव घर जसं जमा झालेला असा प्रत्येकाच्या घरात सुख शांती लाभून प्रत्येकाच्या मुलाबाळा नोकरी धंद्यात यश देऊन बोलण्यात चालण्यात यश देऊन घोरा ढोरा शेतीवाडी सडक यश देऊन असलेल्या गावाची राखण राखोल निगरी बरात कर महाराज। ते तरंग बाहेर काढल्यानंतर ब्राह्मणदेव या ठिकाणी आम्ही सगळे तिथे संपूर्ण गाव आणि देव किंवा देवाचे तरंग सगळे उभे राहतात। त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना धूप घातला जातो आणि त्या ठिकाणी वारीसूत्र जी काय येणारी असतात त्या ठिकाणी गारणं केलं जातं 84ला। बाबा तुझा वार्षिक या 7 दिवसाचा पण माणूस वेळेत संबंध होतो तुझ्याकडे मागणा मागून घेतलेला की 7 12चा बाबा त्यावर आलो गावघरात आज जमलेला असा तो वरात गणपती बसवलेला असा आणि आज रक्त उभो करतो बाबा काय जरी त्याप्रमाणे शिवकडे दूध घालतो शिवकडे भेट तू घे शिवकडे तुझी भेट घे तू देवरूप साजरा कर आजली खोट्याची मर्यादा करून सदा वार्षिकाची राठी तू भरून घे। काय जरी अजाणतेपणे कळत नकळत काय तरी चूक झाली असाल तर ती तू मकल्याची करून पुढे असल्या गावघराची दसवजी राखण भरात कर मारया।
या ठिकाणी जी वारेसूत्र आल्यानंतर प्रथम लिंगेश्वराचं दर्शन त्या देवळात घेतलं जातं, त्याच्यावरती शेव टाकला जातो. शेव टाकणं म्हणजे सगळ्या देवांचं दर्शन घेणं, त्याचा आशीर्वाद घेणं, अशी ती जी काय शिवकळा आणि पाषाण जी काय मेळ पूर्वीपासून केलेला आहे त्याचा तो जोड आहे. करता दुःख हरता लिंगजन महाराजा बाबा सालापर्यंत सप्त्याचा वार्षी बाबा तुझ्या सप्त्याचा 7 दिवसाचा सप्तो पण बाबा माणूस वेळा जमन पाचन जवळपासून तुझा 7 पाराची मागण घेतली असा त्याप्रमाणे असलेल्या गावाघरात तुझा जसं घट बसवलेला सप्तो तुझं उभं करतं त्याप्रमाणे तशी तुझी थडी पंचायत काढलेली असा त्याच्यात टाळी मारलेली असा बाबा ती तू मान्य करून घे. काय जरी कळत नकळत अजांत्यपणे काय झाली असतात तरी ती तू मगलाशी करून आज आकार आणि तुझा वचन एक करून जे काय मेळी म्हणत व्यवस्थितीचा पार पडतो राजीव बाबा पुढे असले गावघर जसं रात्री बरात कर महाराज. ज्या ठिकाणी देव जातात त्या देवळात त्याचं दर्शन घेतात, त्या ठिकाणी नारळ ठेवला जातो, त्या ठिकाणी गारणं केलं जातं. ब्राह्मण पुरोसमन सिद्धेश्वर महाराजा सप्त्याचा वार्षी बाबा तुझा हे सप्त्याचा वार्षी 7 दिवसा पण मागण घेतलेल्या मालूमेळा 7 पाराचो त्याप्रमाणे असल्या गावाघरात तुझं सप्त्याचा उभं केलेला असा तुझी तळी बाजारात त्याचे काढलेली असा तुझी त्याची टाळी मारलेली असा बाबा ती मान्य करून घे. काय जरी मकलाशी करून असलेली तुझी राठी भरून घेऊन असलेली शिवकळेच्या आकाराचा गणित एक करून जो काय मेळे पांडे असा तो व्यवस्थित पार पाडतो राजीव बाबा असलेलो गावकर जो जमलेला असा त्याच्या सगळ्याची रखवाली करी भराचं कर महाराजा.
पूर्वज महाराजा बाबा सालापर्यंत वार्षिक शब्दाचा वार्षिक बाबा जो 7 दिवस शब्द पण माणूस वेळेस दम बसत नाही म्हणून तुझ्याकडे 7 फाराचा मागान घेतलेला असा त्याप्रमाणे असलेलो गावघर जमलं त्यांचा शब्दाचा गट ठेवला शब्द उभं केलेला असा त्याप्रमाणे तू इथे तळी पंचायत काढलेली असा तुझी त्याची टाळी मारलेली असा त्याप्रमाणे बाबा ती मान्य करून घे काय जरी कळत नाही ती मकलाशी करून बाबा असलेलो गावघराच्या शब्दाचा वार्षिक उभ्या करतात त्याप्रमाणे मान्य करून बाबा तुझी तू राणी भरून घे काय जरी चूक झाली तर मग आपल्या गावाघरात जसावची राखणारी भरात कर महाराजा गांगोचं देऊळ लांब असल्यामुळे त्या ठिकाणी जी खांडी जशी आहेत त्या खांड्याप्रमाणे तिथं उभे राहतात. त्या ठिकाणी आमचे मेळेकर मंडळी त्या ठिकाणी गारणं करतात. वादावर तू गांगो आकार महाराजा बाबा सालापुराचा शब्दाचा वार्षिक त्याप्रमाणे आपलं गावघराचा शब्द उभं करता बाबा या शब्दाचं 7 दिवसापासून समाजात 7 फाराचा मागान घेतला असा बाबा या काळाचा अज्ञानबरोबर सुज्ञानबरोबर समजून घे आणि हे वार्षिकचा शब्दाचा तुझी राठी तू भरून घे काहीतरी कैची चालणार मगलाशी करून पुढे आपल्या गावाघराची कसं राखण वापर कर महाराजा.
पान महाराजा बाबा सालापूरच्या सप्तेचा वार्षिक तुझं 7 दिवसाचा सोबत पण मागणं घेतला माणूस वेळात 7 पाराचो त्याबरोबर तुझं घट उभं केलेलं असा तुझी तळी पंचायत काढलेली असा त्याची तुझी थाप मारलेली असा बाबा त्याबरोबर ती मान्य करून घेऊन पुढे असलेल्या सप्तेच्या वार्षिकीची राठी भरून घे आणि पुढे असलेल्या गावाघराची तसवाची राखण बराच कर महाराजा सगळा झाल्यानंतर तिथं पंचारत म्हणून म्हणतात त्याला, म्हणजे ती देवाची जी निरंजन आहेत किंवा पंटी आणि देवाचे हे तरंग आहेत त्याची एक मोठी मिरवणूक काढली जाते. त्याच्यात मोठी आतिषबाजी भजन किंवा नाच गाणं आपण सगळं चालू असतं. आणि त्या देवाची फेरी पूर्ण झाल्यानंतर जो काय प्रोग्राम असतो तो चालू होतो आणि देव नंतर आपल्या जागेवर येऊन जी काय तरंग असतात किंवा
जे तरंग घेणारे लोक असतात ते या ठिकाणी येऊन देवाला नाक घालून आपलं जो काय वारेसूत्र अंगात आलेलं असतं ते सोडतात. रवळनाथ पंचायतन म्हणतात. म्हणजे जशी त्याची जी काय त्याची सामील केलेली सूत्र आहेत ती सगळी एकत्र येतात आणि त्याच्यानंतर तो उत्साहाने समारंभ साजरा केला जातो.
त्याच्यानंतर जे तिथले तरंग असतात ते सगळं आटोपल्यानंतर परत मिरवणुकीनं येऊन या ठिकाणी परत सगळ्या या देवांची भेट घेऊन किंवा प्रत्येक ठिकाणी आपला शेव टाकून नंतर देवळात स्थिरावले जातात. जे काय 4-5 आमची जी काय महत्त्वाची या ठिकाणी वार्षिक होतात त्या सगळ्या वार्षिकाला हा विषय सगळ्यात तऱ्हेने सारखाच असतो. मी मगाशीच आपल्याला बोललो की आमचे ज्या काय 5 वाड्या आहेत गावाच्या आणि त्या सगळ्यांच्या 2 ते अडीच 3 किलोमीटरपर्यंत या देवालयाचं अंतर येतं. लोकांना अडचणीतून यावं लागतं. म्हणून या ठिकाणी आमच्या मानकऱ्यांनी ज्यावेळी आम्ही वार्षिकं करतो त्यावेळी प्रत्येक वार्षिकाला इथं जेवणाची सोय केलेली असते. त्या सप्ताहाला सलग 3 दिवस या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या लोकांना येणारी जी भजनं ते लोक त्याच्यानंतर गावातले लोक कोणी स्त्री पुरुष कोणी असू दे या लोकांना सलग 3 दिवस या ठिकाणी जेवणाची सोय केलेली असते. ज्यावेळी सप्त्याचा समारोप होईल त्या दिवशी ब्राह्मण भोजन असतं आणि त्याच्यानंतर इथं विसर्जन केलं जातं. म्हणजे जर एखादा मनुष्य तिथून इतक्या लांबून आला त्या 3 किलोमीटरवर म्हणजे त्याला उपाशी त्या घरी जाऊ नये अशी सोय आमच्या मानकऱ्यांनी इथं केलेली आहे आणि हे पारंपरिक चालत आलेलं आहे. सगळ्यांची बडदास्त इथं उत्तमरित्या ठेवलेली असते. म्हणजे त्याच्यात कुठल्या आधारित न्यूनता राहू नये याबद्दल काटेकोरपणे या ठिकाणी पालन केलं जातं. इतर काही ज्येष्ठ लोक आमच्या गावात येतात त्यांचे आमचे मानकरी शाल श्रीफळ देऊन सत्कार करतात. काही गावचे सरपंच येतात त्यांचा पण सत्कार केला जातो. म्हणजे दुसऱ्याला मान दिल्यानंतरच आमचा मान वाढतो ह्या मताशी आमचे गावकर मंडळी सगळी ठाम आहेत आणि त्याला गावाने पूर्णतः साथ दिल्यामुळे कालचे बाहेरची भजनं न येता सुद्धा आमचा हा जो प्रोग्राम आहे तो चांगल्या रीतीने आणि सगळ्यांच्या सहकार्याने एकदम उत्तमरित्या पार पाडला गेला. त्याबद्दल त्या देवाचेच आभार आम्ही मानतो. जय हिंद, जय रवळ.